संत जगी अवतारले, उद्धाराया आले दीन जना. जीव येत असतो, जीव कर्ममूर्ती आहे. तुम्ही आम्ही कोण आहोत? कर्ममूर्ती आहे. मग कर्ममूर्ती आपण आहोत म्हणून आपल्याला इथे येऊन काय करणं आहे? कर्म करणं आहे. आणि कर्म केलं तरच आपण या बंधनातून मुक्त होऊ. कर्मे कर्मबद्धता मोक्ष सोडविले पण दुसुता. कर्मानेच कर्म घालवता येईल, कर्मानेच कर्म टाळता येईल. सोपं उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या माणसाला जर साप चावला, साप चावल्यानंतर जर तुम्ही त्याला दवाखान्यात नेलं तर डॉक्टर पहिलं काय विचारतात? बोला पटकन. हा बरोबर आहे. बोला, तुम्ही बोलत नाही की घाबरता का? मला घाबरण्यासारखी तर नाही मी. काय पहिलं काय विचारतात की कोणता साप चावलाय? का विचारतात माहिती का? कारण जो साप चावलाय ना त्याचं विष उतरवण्याकरता त्याच सापाचं विष लागतं. हे कळत नसेल तर अजून एक उदाहरण सांगते. एक जावई होते, जुना काळ होता. जावई सासूरवाडीला गेले. सासूरवाडीला गेल्यानंतर त्या ठिकाणी सासूबाईंचं इतकं प्रेम आपल्या जावयावर, इतकं प्रेम इतकं प्रेम इतकं प्रेम इतकं प्रेम जावयावर का प्रत्येक पदार्थामध्ये तूप टाकायचे. सगळे पदार्थ तिने तुपाचे बनवले. अक्षरशः ते तूप पचलं नाही त्या जावयाला. आणि पचलं नाही तर त्याला पोट दुखायला लागलं, त्याला त्रास व्हायला लागला. त्रास व्हायला लागला. कुठे जाऊ गेला वैद्याकडे. वैद्याकडे गेल्यानंतर वैद्याने सांगितलंय बघा औषध देतो, 3 पुड्या आहेत, सकाळी घ्यायची, दुपारी घ्यायची, संध्याकाळी घ्यायची. आपण ते घ्यायची कशात? म्हणे ही पुडी दुधात घ्यायची नाही, ही पुडी पाण्यात घ्यायची नाही, ही पुडी दह्यात घ्यायची नाही. मग ही पुडी घ्यायची कशात? ही पुडी तुपात घ्यायची. म्हणे त्रास कशाने झाला? तुपाने. आणि औषध कशात घ्यायचं? तुपात घ्यायचं. आपण इथे जन्माला आलोय का? कारण मागचं केलेलं कर्म आहे. मग मागचं केलेलं कर्म भोगण्याकरता आपण इथं जन्माला आलो. पण इथं येऊन आपल्याला चांगलं कर्म करायचंय. चांगलं कर्म केलं तरच त्या कर्म बंधनातून मुक्त होऊ. विठ्ठल शिव कर्ममूर्ती आहे, देव धर्ममूर्ती आहे. आणि तिसरी गोष्ट संत ब्रह्ममूर्ती आहे. ब्रह्ममूर्ती संत या जगामध्ये अवतरित होतात. ब्रह्माची अवस्था त्यांना प्राप्त आहे. निर्गुण निर्विकार असणारे संत हे खाली येतात, त्यांची जागा सोडून खाली येतात. मुक्त होतात परी बळे झाला बद्ध. मुक्त असलेले संत बद्ध होतात, जीवदशा स्वतःला प्राप्त करून घेतात. का? कशा करता? पुढता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया. कळवळा अंतःकरणात निर्माण झाला. तुम्ही आम्ही विषयाच्या अंधकारामध्ये बुडत आहोत हे साधू संतांना पाहवलं नाही. म्हणून मुक्त असणारा संत, ब्रह्ममूर्ती असणारा संत बद्ध होतो. तो बद्ध का होतो? कारण तुमच्या आमच्या सारख्या बद्धाला मुक्त करण्याकरता मुक्त असलेला संत बद्ध होतो. विठ्ठल म्हणून संत नव्हती जगा माणसाच्या सारिके चालते ज्ञानाचे बिंब. जयाचे अवयव ते सुखाचे कुंभ. ते तुमच्या आमच्या सारखे जरी दिसत असले तरी सुद्धा ते ब्रह्ममूर्ती असतात. पण तुमच्या आमच्या करुणेपोटी ते खाली येतात, अवतरित होतात, अवतार धारण करतात, तुमच्या आमच्या मध्ये राहतात, तुमच्या आमच्या सारखे राहतात, तुमच्या आमच्या मध्ये राहून आपल्यासारखं वागतात, जगतात, बोलतात. परंतु ते आपल्यासारखे नसतात महाराज, तर ते ब्रह्ममूर्ती असतात. तुमच्या आमच्यासाठी येतात महाराज आणि आपलं काय करतात? तर उद्धाराया आले दीनजना, उद्धार करतात. उदाहरण सांगेल आपल्याला स्वामी विवेकानंद, त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस. या रामकृष्ण परमहंसाने त्याला इगो वाढलाय जरा. रामकृष्ण परमहंसाने स्वामीजींना एकदा सांगितलं, स्वामीजी नरेन, त्यांचं नाव, स्वामीजींचं नाव नरेन. नरेन, परमार्थ मार्गामध्ये संतांची संगती खूप महत्वाची असते. परमार्थ मार्गामध्ये सत्संगती परमार्थाला पुढे नेण्याकरता, उद्धाराकरता कारणीभूत ठरते. म्हणून संतांची भेट घेत जा, त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करत जा. नरे,
एक गोष्ट लक्षात ठेव, संत या परमार्थिक आयुष्याच्या वाटचालीमध्ये इतके महत्वाचे म्हणून जेव्हा जेव्हा तुला संत भेटतील त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न कर. सांगून ठेवतो तुला नरेन, सध्याच्या काळातही एक संत आहेत आणि माझी इच्छा आहे की तू त्यांना भेटावं. नरेन म्हणतायत, महाराज सांगा ना कोणते आहेत ते संत, मी भेटेल नक्की त्यांना, मी त्यांच्या सहवासात राहील. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्या जवळच एक पवनहारी महाराज म्हणून संत आहेत, साधू आहेत, तू नक्की जा आणि त्यांची भेट घे. पवनहारी महाराज, पवन म्हणजे काय? वायू, आणि हारी म्हणजे हरण करणारे, जे प्रसाद भोजन अन्न घेत नाही, फक्त वायूवर जगतात. वायुपुत्र पवनहारी महाराज आहे, त्यांचं तू दर्शन नक्की घे बरं का. गुरुंनी सांगितलं, पण स्वामी विवेकानंद पुढे भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता निघून गेले. बरेच प्रांत ते फिरले, बरेच देश स्वामी विवेकानंद फिरले आणि फिरल्यानंतर पुन्हा ज्यावेळेस ते भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या गुरुवर्यांचे ते शब्द आठवले की गुरुजींनी मला सांगितलं होतं, गुरुदेवांनी मला सांगितलं होतं की पवनहारी महाराजांचं दर्शन घे. विसरलोच मी आणि म्हणून वेळ गेलेला नाही, आपण जाऊन दर्शन घेऊया. स्वामी विवेकानंद त्या पवनहारी महाराजांचं दर्शन घ्यायला गेले, पण त्यावेळेला दुर्दैव असं होतं की स्वामी विवेकानंद जायच्या अगोदर काही दिवसापूर्वी त्या पवनहारी महाराजांनी जगाचा निरोप घेतला होता, त्यांनी समाधी घेतली होती. स्वामी विवेकानंद तिथे गेले आणि दर्शन घेतलं, आणि दर्शन घेत असताना तिथे काही महाराजांचे शिष्य मंडळी होते. त्या महाराजांच्या शिष्य मंडळीला स्वामीजींनी विचारलं की तुमचे जे स्वामी आहेत त्यांच्याविषयी मला माझ्या गुरुदेवांनी सांगितलं होतं, सांगा ना तुमचे स्वामीजी कसे होते, हे पवनहारी महाराज त्यांचं जीवन मला सांगा. त्यावेळेला त्यांचा जो शिष्य आहे तो शिष्य म्हणतोय, आमचे महाराज पवनहारी महाराज म्हणजे वायूवर राहायचे, पण वायूवर जरी राहत असले तरी सुद्धा शरीर मात्र बलदंड होतं. एवढं उंच शरीर होतं आणि बलदंड शरीर होतं की कोणीही त्यांना पाहून घाबरेल. पण खरोखर आमचे महाराज स्वामीजी सिद्ध पुरुष होते. आमच्या स्वामीजींच्या जीवनातील एक प्रसंग म्हणे मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका, थोडं ताट बसा बरं. आमच्या स्वामीजींच्या जीवनातील एक प्रसंग म्हणे मी तुम्हाला सांगतो. आमचे स्वामीजी दुपारच्या वेळेला पडले होते जमिनीवर, वामकुक्षी घेत होते. तसं पाहिलं तर ते भोजन करत नव्हते, पण वामकुक्षी त्या ठिकाणी दुपारची वेळ होती, झोपले होते. आणि पडलेले असताना एक चोर त्यांच्या त्या कुटियामध्ये झोपडीमध्ये शिरला. आता साधूकडे काय असणार महाराज, साधूकडे काय असतं, महाराज मंडळींकडे काय असतं, झालं तर कीर्तन झाल्यानंतर 10-15 हजाराचं देणार का तुम्ही, तेवढं असतं. बाकी महाराज मंडळींकडे काही, आत्ताच्या सोडून बोलते मी, पूर्वी काय असायचं, स्वामीजींकडे आमच्या काही नव्हतं. पण पवनहारी होते, पवन भक्षण करून राहायचे म्हणून विषय नव्हता जेवणाचा, पाण्याचाही काही विषय नव्हता. पण कुणी जर एखादा अतिथी झोपडीत आला तर त्याच्याकरता थोडं काही भांडे कुंडे त्या ठिकाणी 1-2 टोप असं थोडंफार होतं. तर तो चोर आला आणि आल्यानंतर त्या चोराने जेवढं काही स्वामीजींच्या त्या झोपडीमध्ये होतं थोडं ते सगळं एका गोनपाटीमध्ये बोलत जा ना भरलं. आणि भरल्यानंतर काही चोर काय निवंत राहील का, थांब जरा इथं वायफायला रेंज पकडते का बघूया, असं थोडीच करणार आहे तो चोर. तो चोर त्याने पटकन सामान भरलं आणि त्याने ते गोनपाट अंगावर टाकले, खांद्यावर, आणि घाईत निघायला लागला. निघता घाई करता त्याचा पाय चुकून महाराजांच्या पायाला लागला, आणि महाराजांच्या पायाला लागल्यानंतर महाराज उठल्यानंतर त्याची गडबड झाली, कारण महाराजांचं शरीर एवढं बलदंड होतं आमच्या महाराजांचं की तो घाबरला, पुरता घाबरला, आणि जी गोंडपाट त्याने भरली होती ना ती सगळी तिथंच टाकली ना, धावत निघाला, पळायला लागला. महाराजांनी बघितलं चालले काय, अरे ही गोंडपाट टाकून हा माणूस पळतोय. महाराजांनी गोंडपाट घेतली, त्याच्या मागे पळायला लागले. चोर पुढे, महाराज मागे, चोर पुढे, महाराज मागे, तो चोर मागे वळून बघतोय, हे महाराज माझ्या मागे पळताय खरे, पण दांडू घेऊन पळायला पाहिजे, हे काय घेऊन पळताय, गोंडपाट पोतं घेऊन पळताय. त्या चोराला आश्चर्य, तो कन्फ्युज झाला. तो चोर तो बरं, हे क्या हुआ, हे क्या चल रहा है. आणि तो चोर थांबल्यानंतर महाराज त्या ठिकाणी आले. महाराजांनी काय केलं, त्यांच्या उपरण्याने त्या चोराचा घाम पुसला. कोणी पुसला? महाराजांनी. कोणाचा कळतं का? चोराचा. तुम्ही पुसा. चोराचा घाम पुसला. चोराचा घाम पुसल्यानंतर ती गोंडपाट त्याच्या हातात दिली, ते पोतं, आणि सांगितलं, अरे या गोंडपाटी करता एवढा तू जीवाचा आटापिटा करतोस, आणि ही इथंच टाकून चालला होता, ही घे बाबा तुझी गोंडपाट, तुला घे. आणि ती पोतं, ते गोंडपाट आमच्या महाराजांनी
देऊन टाकलं म्हणे त्या चोराला. आणि चोराला देऊन टाकल्यानंतर असे आमचे महाराज चोरावर सुद्धा प्रेम केलं, चोराला सुद्धा ती गोनपाट दिली महाराज. असे आमचे महाराज. हे कोण कोणाला सांगते? हे कोण कोणाला सांगते? तो शिष्य स्वामीजींना सांगतोय असे आमचे महाराज. आता जसं तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला की तो चोर नक्की गेला कुठे, त्या चोराचं पुढे काय झालं, त्याचं कल्याण झालं का भिवंडी झालं का डोंबिवली झालं, त्या चोराचं नक्की पुढे काय झालं? स्वामीजींनी विचारलं तो चोर पुढे त्याचं काय झालं? त्यावेळेस तो शिष्य म्हणतोय तो चोर उभा तुमच्या समोर, तो चोर उभा तुमच्या समोर. म्हणजे तो सांगतोय तो कोण? तो कोण होता? चोर होता. पण तो त्याला चोर राहिला होता का? तो चोर राहिला होता का? त्याला कोण चोर म्हणेल? त्याचा आता उद्धार झाला होता, तो शिष्य झाला होता, तो आता परमार्थाच्या मार्गाला लागला होता. मग महाराज ब्रह्ममूर्ती असणारे हे संत एखाद्या चोराचा सुद्धा उद्धार करू शकतात का? कारण उद्धारया आले दीन जनांचा उद्धार करण्याकरता मग चोर असो, वेश्या जरी असली तरी सुद्धा तिचा उद्धार साधू संत करतात. जड जीवांचा उद्धार करतात. रेड्याचा उद्धार झाला, बैलाचा उद्धार झाला, अशा अनेकांचा उद्धार करण्याकरता, उद्धाराया आले दिनांचा उद्धार करण्याकरता, जनाचा उद्धार करण्याकरता, समाजाचा उद्धार करण्याकरता संत ज्यावेळेस येतात ना, त्यावेळेस त्या आलेल्या ब्रह्ममूर्ती संतांची पायरवणी कोण करतात? अभंगाच्या दुसऱ्या चरणात ब्रह्मादिका Brahma
वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती. ब्रह्मादी देवता सुद्धा त्या संतांची सेवा करण्याकरता आतुर झालेले असतात. त्यांची पायवणी करण्याकरता, त्यांचं दर्शन घेण्याकरता देवदेवता सुद्धा सेवेमध्ये हजर असतात. कोणाची? संतांची. संतांची सेवा करण्याकरता स्वतः प्रत्यक्ष देव येतो. नामदेवरायांच्या घरी नामदेवांच्या हातून दूध त्या ठिकाणी पिला. एकनाथांच्या घरी राबला. गोरोबाबाच्या घरी त्या ठिकाणी राबला. सावतामाळीच्या घरी गेला. तो देव ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती. संतांचं नाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी दोष जातात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. संतांचं नाव घेतलं की तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. म्हणून एक वेळ देवाचं नाही नाव मुखात आलं चालेल, पण संतांचं नाव मुखात घ्या. ज्ञानोबा तुकोबांच्या नावावर प्रेम करा. ज्ञानोबा तुकोबांचं नाव घेतलं ना तर फक्त ज्ञानोबा तुकोबांना आनंद होणार नाही, तर देवाला सुद्धा आनंद होईल. एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील. कोणाच्या नावाने? ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. टाळी वाजवा सर्वांनी. ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बोलो रे भाई सब संतन की नाम घेता वदनी दोष जाती. संतांचं नाव घेतलं मुखामध्ये तर दोष नाहीसा होतो. नवे नवे कितीही विषयी असेल, दुराचारी असेल, आसक्त असेल, हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरते. संतांची कृपा झाली ना. हिराबाई नावाची वेश्या होती महाराज. कलियुगातील प्रसंग.
हिराबाई नावाची वेश्या होती. परमपूज्य विदर्भ रत्न प्रातस्मरणीय गुलाबराव महाराजांना शरण गेले. महाराजांनी तिला ज्ञानेश्वरी दिली. वेश्या होती, वाचता येत नव्हतं. फक्त ज्ञानेश्वरीच्या ओळीवर बोट ठेवायची आणि म्हणायचे, ओम ज्ञानेश्वराय नमः, ओम ज्ञानेश्वराय नमः, असं ओळीवर बोट ठेवायचे. फक्त माऊलीचा जप करायचे. जप करता करता आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आळंदीला अलंकापुरीला गेले. अजान वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वरी घेऊन बसले. ओळीवर बोट ठेवायची. ओम ज्ञानेश्वराय असं म्हणता म्हणता शेवटचा अध्याय, शेवटचा श्लोक, शेवटची ओवीवर बोट ठेवता ठेवता प्राण सोडला. माऊलीने गुलाबराव महाराजांना निरोप दिला, महाराज संतांची कृपा ज्याच्यावर होते ना त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्या हिराबाई नावाच्या वेश्येला माऊलीने चरणाजवळ स्थान दिलं बरं का. हा निरोप माऊलीने पोचवला. ही ताकद आहे संतांमध्ये. संत कृपेत त्वरित उद्धरती. म्हणून नामदेवराय म्हणतात, अशा संतांची कृपा माझ्यावर व्हावी, अशी सत्संगती मला मिळावी, याच्याकरता नामा आतुर झालाय. निशिदिन अखंडित त्या कृपेसाठी आतुर झालाय. अभंगाच्या शेवटच्या अखंडित नामा त्यांचा वाच पाहे, अखंडित नामा त्यांचा वाच पाहे, अखंडित नामा त्यांचा वाच पाहे, अखंडित नामा त्यांचा वाच पाहे. Na
त्याची वास पाहे निषदिनी ध्याये सत्संगती ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती अल्पमतीप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न केला. आजची द्वितीय दिवसाची सेवा ग्रामस्थ मंडळ आम्हीच सप्ताह कमिटी आणि ज्याने संपर्क केला ते वसंत दादा पाटील, आपले मनापासून आभार. आपल्याकडून असाच परमार्थ होत राहू ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. सर्व वारकरी टाळकरी गायनाचार्य खरोखर तरुण वर्ग गातो वाजवतो याचा अभिमान असला पाहिजे. तरुण वयात परमार्थ करणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे महाराज. देखणा परमार्थ त्याला म्हणतात. ज्यावेळेस तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात एकदा या तरुणांकरता जोरदार टाळी वाजवा. आता तरुण कीर्तनाला आणायला लागतात धरून अशी परिस्थिती असते. तरुण वयात माळ घालणं खूप भाग्याचं लक्षण आहे. लकी चाप त्याला म्हणावं. तरुण वयात माळ घालतो पण आजकाल लोकांची मेंटॅलिटी वेगळी. तरुणाने माळ घातली लोक म्हणतात हे काय वय का माळ घालायचं. बारीक पोराने माळ घातली तर लोक म्हणतात त्याचा जीव मारला जीव. तरुणाने माळ घातली तर हे काय वय का माळ घालायचं. म्हातारपणा जर एखादा म्हटलं ना मला माळ घालायची आहे लोक म्हणतात आता काय वय राहिलं का, आता कशाला माळ घालतो. माळ घालायची कधी, या वयात माळ घालायची. वय झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचायची नाही. वय झाल्यानंतर नका ज्ञानेश्वरी वाचू. ज्ञानेश्वरी वाचता वाचता वय झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने तो सद्भाग्यवान आहे. तरुण वयात परमार्थ करतो. महाराज देवासाठी जगा, देशासाठी जगा, धर्मासाठी जगा. ज्या देवाने नरदे दिलाय त्या देवाकरता जगा. देवाचे उत्सव छान साजरे करा. वर्गणी अशी मोकळ्या हाताने देत जा. 500च्या ऐवजी 5000 देत जा. भले आज नाही तर उद्या द्या पण द्या, देत जा. देवासाठी जगा, देशासाठी जगा. हात जोडून विनंती करेन. आज देशासाठी जगायची वेळ आहे. आज आपण सुख सोयी उपभोगतोय. सगळे सण उत्सव सगळ्या काही गोष्टी अगदी निवांत आपण जगतोय. त्याचं कारण सीमेवर लढणारा सैनिक आहे. रात्रंदिवस डोळ्याच्या वाती करून तो सीमेवर लढतोय. म्हणून आज आपण सुखात समाधानात ऐश्वर्यात जगतोय. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या मुलांच्या अंतःकरणात देशप्रेमाचं बी रुजवा. आपल्या मुलांना देशप्रेम शिकवा. वाईट वाटतं आपल्या संपूर्ण भारताच्या जेवढे वेगवेगळे प्रांत आहेत त्या सगळ्या प्रांतामधून देशसेवा करणारे सैनिक घडत आहेत. पण महाराष्ट्रामधून देशसेवा करणारे सैनिक फार कमी आहे. त्यातले त्यात तुमच्या वाडा तालुक्यामध्ये बरे, पण जर आपण बघितलं तर खूप कमी देशसैनिक आपल्याकडून निघतात. आपल्या मुलाला सुद्धा देशसेवेचं वेड लावा महाराज. बॉर्डर 2 पिक्चर बघायला गेलो होतो 4 दिवसापूर्वी. 2 तास फक्त रडत होतो आम्ही. पाहावलं नाही तर देशसैनिकाचं जीवन. 3 देशसैनिक त्याच्यामध्ये दाखवले. ज्यातल्या एका सैनिकाचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर रात्रीच्या लग्न ज्या दिवशी होतं त्याच रात्री ऑर्डर येते की तुम्हाला देशसेवेकरता त्वरित रुजू व्हावं लागेल. तो सैनिक सकाळी उठतो, बॅग भरतो. नववधू आहे जिच्या हातावरच्या मेहंदीचा रंग सुद्धा उतरलेला नाहीये. ती नववधू म्हणते लवकर परत या हो धनी, लवकर परत या. त्यावेळेस महाराज तो देशसैनिक म्हणतो मी परत नक्की येणार, तू काळजी करू नको, मी परत नक्की येणार. एकतर जिवंत येईल नाहीतर आठवणीच्या रूपाने तिरंग्यात बांधून येईल, पण मी नक्की येईल. दुनिया में देखे होगे आशिक कई, लेकिन वतन जैसा खूबसूरत सनम नहीं होगा. नोटों में लिपट कर सोनों में समेट कर मरे होगे कहीं, लेकिन तिरंगे जैसा खूबसूरत कफन नहीं होगा. तिरंगे जैसा खूबसूरत कफन नहीं होगा. म्हणून त्या देशसेवकाची आठवण सदैव असावी. जेवत असताना शेतकऱ्याची, झोपत असताना सैनिकाची आठवण ठेवा दादा. आणि तिसरी गोष्ट धर्माकरता जगा. आज धर्माकरता जगण्याची वेळ आलेली. आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला जरूर टाका, पण त्यांना संध्याकाळी शिवम करोती म्हणायला शिकवा. त्यांना राम शिकवा. तुम्हाला जर असं वाटत असेल मुलांनी आपल्याला सांभाळावं, संस्कृती परंपरा धर्म टिकावे, गावागावातील उत्सव टिकावे, आषाढी कार्तिकीची वारी टिकावी, नवरात्र उत्सव गणेश उत्सव टिकावे असं वाटत असेल तर धर्म टिकला पाहिजे. धर्म जर वाचला तरच त्या गोष्टी वाचतील. काय काय वाचेल. जगतगुरु की थाती वाला वासंती परिवेश बचेगा, चोटी चंदन और कमंडल गीता गई अशेष बचेगा. गंगा यमुना जलधारा ये सागर का आवेश बचेगा. काशी अवधपुरी नालंदा तक्षशिला ऋषिकेश बचेगा. बच जाएगी आर्य सुता ये संतों का उपदेश बचेगा. माटी पर मर मिटने वाले वीरों का उद्देश्य बचेगा. दीप्तिमान इस देवभूमि पर देवों का उन्मेष बचेगा. मथुरा वाली जन्मभूमि का एक एक अवशेष बचेगा. आलंदी देहू पंढरपुर में होने वाला आषाढ़ी का उत्सव बचेगा. लेकिन एक बात गांठ बांध कर सुन लो, अगर धर्म बचा तो ये देश बचेगा. अगर धर्म बचा तो भारत बचेगा. अगर धर्म बचा तो ये सप्ताह बचेगा. धर्म जर वाचला ना तरच या गोष्टी वाचतील. म्हणून धर्म टिकवा. एकत्रित या, संघटित व्हा. तरुणांनो
गावागावामध्ये तरुणांच्या संघटना झाल्या पाहिजे. आज जागा जमिनी या भूमीमध्ये आपण राहतो, या भूमीमध्ये राहतो, या भूमीचा आपल्याला आदर असला पाहिजे. आपली भाषा जपा, आपली परंपरा जपा, आपली संस्कृती जपा. आपल्या भाषेची लाज वाटू देऊ नका. मराठी भाषा टिकली पाहिजे. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, अहो परप्रांतीय उदरनिर्वाह करण्याकरता महाराष्ट्रात आलेले आहेत. परप्रांतीयांनी मराठी शिकली पाहिजे. आपण हिंदीत बोललं नाही पाहिजे, पण आपण हिंदीत बोलतो. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा असं वाटतं की इथे आपली चलती है तो चलने दो, म्हणून आपण मराठीत बोललं पाहिजे. भाषा जपा. छत्रपती शिवाजी राजांचं हे राज्य आहे. धर्मवीर संभाजी राजांची आठवण तेव्हा ज्यांचा बलिदान मस्त चालू आहे. 1 फेब्रुवारीला संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती शंभूराजे पकडण्यात आले आणि तुळापूरच्या वधस्तंभाला बांधण्यात आलं. तुळापूरच्या वधस्तंभाला संभाजी राजांना बांधण्यात आलं. अहो 1-2 दिवस नाही, 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन केले. 4 खेळे येशूला ठोकले तर येशूला देव मानू लागले लोक. छत्रपती शंभूराजांनी 40 दिवस अनन्वित अत्याचार या महाराष्ट्राकरता, हिंदू माणसाकरता सहन केले. ते शंभू राजा या महाराष्ट्राकरता देव आहे, या महाराष्ट्राकरता देवता आहे. एवढं तेज होतं लखलखीत तो करारी बाणा, आणि तो शंभू राजांचा तो करारी बाणा पाहून औरंगजेब म्हणतोय कसा, क्यों पैदा नहीं होता ऐसा एक भी शख्स हमारे जमाने में. त्यावेळेस उसळले संभाजीराजे आणि महाराज म्हणतायत, अरे 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 औरंग्या, तुझ्या घरात शंभूराजा जन्माला येणार नाही. स्वतःच्या भावाला मारणारा तू, स्वतःच्या बापाला विष पाजून मारणारा तू, तुझ्या घरात कसा येईल शंभू जन्माला? अरे शंभूराजा जन्माला येईल तो महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवछत्रपतींच्या कुशीतच जन्माला येईल. तसा जन्माला येणार नाही. एक दिवस सहन केला महाराज. वधस्तंभाला ज्यावेळेस बांधलेलं होतं ना, कोणी यावर तलवारीने सपकन वार करावा, रक्ताची धार खाली लागावी, रक्ताचा पाठ वाहू लागला. महाराज बोकड सोलावं ना तसा सोलून काढलं राजाला. डोळ्यातून आसवाचा एक थेंबही गळू दिला नाही गळू दिला. या राष्ट्राकरता, या धर्माकरता नाही वाकला, नाही झुकला माझा राजा. लालबुंद सळ्या आणल्या, सपकन डोळ्यात घुसल्या, तितक्याच वेगात बाहेर आल्या. डोळ्यातले बुबळ खाली पडली, सांडशी घेऊन जीभ भासडण्यात आली, जी वळवळत खाली पडली होती. फक्त आणि फक्त वेदनेचा कल्लोळ सगळीकडे वाजला होता. हात कापले, पाय कापले, डोळे काढले, शेवटी मान कापली, पण झुकला नाही, वाकला नाही. का केलं? कोणाकरता केलं? कशा करता केलं? फक्त आज तुम्हाला मला हिंदू म्हणून स्वाभिमानाने जगता येणार, याच्याकरता त्या राजाने एवढं केलं, याच्याकरता एवढं सर. औरंगजेबाने म्हणावं, हमने उसकी आंखें निकाल दी लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने उसके हाथ काट दिए लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने उसके पैर काट दिए लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. हमने उसकी गर्दन काट दी लेकिन नहीं झुका वो हमारे सामने. हमने उसकी जबान काट दी लेकिन नहीं मांगे उस जबान से 2 रहम के लफ्ज उसने. हमने उसकी गर्दन काट दी, हमने सब कुछ लूट लिया उसका, लेकिन नहीं झुका वो हमारे सामने. सचमुच छावा है छावा, शेर का छावा, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी, परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की जय. श्रीराम जय. जय श्रीराम. आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची. काय करायची? जो आतात आलेला धर्म आहे ना, तो सांभाळायचा आहे. म्हणून हिंदूंनो, जागे व्हा. आपल्याच माणसाकडून खरेदी करा. भले आपला माणूस 2 पैसे आपल्याकडून एक्स्ट्रा घेईल, पण आपला माणूस दुधात थुंकणार नाही. आपला माणूस बिर्याणीत गटारीचं पाणी टाकणार नाही. कारण त्याच्यामध्ये शिवाजी राजांचं रक्त आहे, त्याच्यामध्ये शंभू राजांचं रक्त आहे. म्हणून माणूस बघून खरेदी करत जा. पहलगाव गावला काश्मीरला जो हमला झाला, धर्म बघून गोळ्या झाडण्यात आल्या. मग आम्ही सुद्धा आज विचार केला पाहिजे, आमचा धर्म आम्ही वाचवला पाहिजे. सिंधू नदीच्या काठी राहणारा हिंदू बांधव कधी कोणाला त्रास देणारा नव्हता हो. जगाने, परधर्मीयांनी अधर्म नष्ट करण्याकरता वाटचाल केली. म्हणून आज वेळ आली फक्त बोलायची नाही. श्रीकृष्णाला गीता सांगून अर्जुनाला ज्ञानोपदेश करता आला असता, पण शेवटी हातामध्ये शस्त्र घ्यावं लागलं. आज हिंदूंना सुद्धा जागा होणे, शंकपणाने झुकून राहिले तर पुढच्या काही काळात फक्त 2च पर्याय हिंदूंकडे शिल्लक राहतील. एकतर धर्म परिवर्तन करा
किंवा मरण पत्करा. म्हणून एक व्हा, जागे व्हा, धर्म करता पुढे या. हिंदू हो, हिंदुत्व को चाहती हूँ, सबको एक साथ लाना चाहती हूँ. मिलकर रहेंगे तो शेर कहलाएंगे, बिछड़ गए तो गिधड़ भी सताएंगे. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम ज्ञानेश्वर माऊली. पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमती विनंती करविली तैसी के निकटकट वाकडे कधीट देव जाणी. कथेची सामुग्री देह अवसरणावरी नको जाऊ देऊ भंगा. गात्रे माझी पांडुरंग विठ्ठल जय जय विठ्ठल. भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु